बिग बॉस मराठीचा सध्या 5वा सीझन सुरू आहे. यंदाच्या सीझनमध्ये एकापेक्षा एक कलाकार स्पर्धक पाहायला मिळत आहेत. त्यातच पहिल्या दिवसापासून चर्चेत असणारी बिग बॉस हिंदीमधून बिग बॉस मराठीमध्ये आलेली निक्की तांबोळी यंदाचा सीझन सुरू झाल्यापासून प्रचंड चर्चेत आहे. निक्की तांबोळी छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म ते थेट दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एंट्री. निक्की तांबोळीबद्दल जाणून घेऊया. निक्कीने पहिल्या दिवसापासून बिग बॉस मराठीचं घर डोक्यावर घेतलंय. मराठमोळी मुलगी बनली साऊथ इंडस्ट्रीतील नायिका. निक्की तांबोळी बिग बॉस हिंदी 14 मध्ये स्पर्धक म्हणून सामील झाल्यामुळे प्रसिद्धी झोतात आली. पण त्याआधी तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. निक्की तांबोळी 2019 कांचना 3 चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला. 2020 मध्ये बिग बॉस 14 मध्ये निक्की दुसरी रनरअप ठरली. त्यानंतर ती अनेक टीव्ही शोमध्ये दिसली. फिअर फॅक्टर, खतरों के खिलाडी 11 मध्ये निक्की स्पर्धक होती. खतरा 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 मालिकेच्या काही एपिसोडमध्ये ती दिसली होती. निक्की तांबोळीचं छत्रपती संभाजीनगर कनेक्शन. निक्की तांबोळी सध्या डोंबिवलीमध्ये राहत असली तरी मीडिया रिपोर्टनुसार निक्की मूळची छत्रपती संभाजीनगरची आहे. निक्की तांबोळीचा जन्म 21 ऑगस्ट 1996 रोजी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आधीचं औरंगाबाद येथे झालेला आहे. तिचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला असून निक्कीचं शालेय शिक्षण आणि पदवी शिक्षण तिथेच झालं. निक्की तांबोळीचे वडील एक व्यावसायिक आहेत. निक्की तांबोळीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली. अनेक चित्रपट आणि प्रोजेक्टसाठी ऑडिशन दिले. ऑडिशनसाठी निक्की चेन्नईमध्ये पोहोचली आणि तिचं नशीबच बदललं. तेलुगू चित्रपटातून पूजा या भूमिकेतून तिने सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. 2019 मध्ये तमिळ चित्रपट कंचना 3 मध्ये तिने दिव्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर निक्कीचा तिसरा दाक्षिणात्य चित्रपट आला. 2020 मध्ये तिने बिग बॉस 14 मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. तेव्हा ती प्रसिद्धी झोतात आली. डोंबिवलीकर निक्की तांबोळी घरातील जवळपास प्रत्येक सदस्याची भांडली. या शोमध्ये तिच्या भांडणाबरोबर तिचा एक डायलॉगही चांगला गाजतोय. तिच्या या डायलॉगची क्रेज प्रेक्षकांमध्ये दिसते, कारण तिच्या या डायलॉगवर चक्क पुणेकर थिरकले आहेत. टास्क असो, गेम खेळणं असो वा घरातील सदस्याची भांडण करणं असो, निक्की तांबोळी कायम पुढे असते. घरातील इतर स्पर्धकांशी बोलताना निक्कीने तिच्या खास शैलीत बाई हा शब्द उच्चारला होता. त्यानंतर तिच्या या शब्दावर अनेक मीम बनले. घरातील सदस्य तिची या शब्दावरून बऱ्याचदा फिरकी घेतात. बाई बाई हा काय प्रकार, हे निक्कीचे डायलॉग आता सोशल मीडियावर हिट झाले आहेत. निक्कीच्या या डायलॉगची क्रेज पुणेकरांमध्ये आहे, कारण पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये निक्कीच्या आवाजातील बाई वाजवण्यात आलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत डीजे गाण्यात निक्कीच्या आवाजातील बाई वाजलं आणि त्यावर पुणेकरांनी मनसोक्त डान्स केला. अनेकांनी हा व्हिडिओ निक्की तांबोळीला टॅग करत इन्स्टावर शेअर केला आहे. स्टोरीला रिपोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ही आहे आपल्या मराठी मुलीची क्रेज. बिग बॉसच्या घराबाहेर निक्कीची तुफान क्रेज आहे. पण ताज्या एपिसोडमध्ये मात्र निक्की बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडताना दिसली. निक्कीला तिच्याविषयी घरात काय चुगल्या केल्या जातात याबाबत रितेशने तिला व्हिडिओ दाखवला. यानंतर निक्की, अरबाज, जान्हवी व वैभव यांच्या मैत्रीत फूट पडली. अशातच मंगळवारी टास्क दरम्यान झालेल्या भांडणानंतर निक्की रडताना दिसली.